ब्लॉगर म्हणजेच मी आणि माझं काम मोनाली ब्लॉगरमध्ये. तर आज आम्ही ना वटपौर्णिमेचं शूट करायला आलेलो आहे इकडे मंदिरात. इकडे ऑलरेडी कोणासरी फोटोशूट चालू आहे. तर आता आम्ही पण फोटोशूट करतोय. आमच्या 3 जोड्या होत्या, एक कॅन्सल झाली. आता आम्ही 2 जोड्या आहेत. बघूयात आता कसं मस्त शूट होतंय. आणि मी अशी छान तयार झालेली आहे. जास्त काही सिम्पलच लुक आहे. आता हे जास्त वेळ केल्यामुळे हे विस्कडलंय माझं. आणि जास्त ऊन पण नाही आहे, त्यामुळं काय एकदम भारी वातावरण झालेलं आहे. आता बघूया तिकडं सगळ्यांचं शूट इकडं होतं आहे. आता माझं यांचं शूट झालं की मग आमचं. आणि इकडं आमचे साहेब तयार झाले. बळच कुर्ता घालायला लावला, नाही तर घालत नव्हता अजिबात. माऊ चांगला आलं इथून काढ. तिकडून असे त्यांच्या मागे मागे पडशील पडशील. येऊ का? हा या. पडशील पडशील बाबा, ते कॅमेऱ्यानं आता पडशील. पूर्ण काढायला लागत, पूर्ण काढायला लागत ना तिकडून. आधी हाताचं काढ, मग परत केला माझा. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. हे काढलाय इकडून घे. अरे आता ते व्हिडिओ काढतोय बघ. परत आता ते एक तरी होऊ देते, हे चालूच आहे. इथून तुम्ही गेलात, मग ते फ्लॅशलाईट अशी करणार, मग परत हे तुम्ही दोघे येणार, तिथे ऍड करणार ना व्हिडिओ तुम्ही. आता मला म्हणते व्हिडिओ बी काढ, मी त्यात कसं येऊ मग. बघ दाखव, जोरा संपून जायचा नाही का. मोनेला नाही आवडत. तिचा मला पसंत पडत नाही तिला. तर 1-2 ते काढायचे होते, पण त्याच्यातच आहे ना बरंच हे जाते, टाइम जातोय. वाटतं आपल्याला असं शूट करायला जास्त टाइम लागत नाही, पण बराच टाइम लागतो. मला वाटतं आमचं आहे ना अर्धा 1 तास तरी असंच गेला असेल. आता इकडं ऋतुजन त्यांचं शूट चालू आहे. त्यांना काही फार जास्त करायचं नव्हतं, आणि मध्येच ऊन येते, मध्येच ऊन जाते. आता थोडेसे फोटोज काढूयात आणि नुसतं एखादी रील्स, मग नंतर मूड जायचं कामाला. त्यामुळं आणि इथं बरेच जण आलेले आहेत व्हिडिओज वगैरे काढायला, शूट करायला. मग लागते बाबा म्याऊ. छान दिसते साडी, मस्त अशी उठून दिसतोय कलर. कितीची सकाळपासून आवरते मी, तेव्हा कुठं आता रेडी झाले. अच्छा. आणि काढली का रात्री मेहंदी काढलेली ही मी. आणि इकडे आमच्या मॅडीने काढली, आमच्या साहेबांनी मेहंदी काढलेली. कोणतं चमेलीचं फुल काढलंय का काय माहिती का, झेंडू मोगरा काहीतरी दिसतंय. कमेंट करून सांगा की तुम्हाला हे फुल कोणतं दिसतंय. मागं पण काढायचं होतं, पण हा पराक्रम बघून मी काय त्याला मेहंदी काढायला सांगितली नाही अजिबात. त्याला म्हणलं माझं मी बस एकच मेहंदी काढते एका हातावरती. आणि हा इकडं माऊ मस्त त्याच्यामध्ये खेळती, माती खेळती. तिला रोज या मंदिरात आम्ही येतो, त्यामुळं ती काही निवांत आहे. आणि इकडं आमचं शूट पण चाललंय. उद्यावर वटपौर्णिमा आहे ना, आज आम्ही शूट करतोय. झालं का करू तुझ्याचं शूट चाललं. ती स्नेहल पण येणार होती, पण तिचं पण काही झालं नाही, तिचं आवरलंच नाही. त्यामुळे म्हटलं की आता आम्ही जातो. आता ती मला वाटते संध्याकाळी येईल शूट करायला. छान वाटते साडी. काय फोटो नाही हो दे ना, एकाच होऊ दे. हा त्यांचे झालं ना की मग आपण काढूया. आपले झाले की मग बरंच ऊन झालंय आता.
मयूर कसं वाटतंय शूट करायला? हा आता एवढी तयारी केली म्हटलं भारी वाटलं. हा ग. पण मी तो तुला हे कुर्ता घालायला सांगितलं होतं, तुला आवडला ना? पण चेहऱ्यावर सांगतोय की नाही आणि तोंडाने सांगतोय हा म्हणून. चेहरा काय वेगळा सांगतोय पण. हा आवडला ना? हे होतंय रे म्हणून म्हटलं की तू झाले का नाही सांग बरं. बघ किती भारी दिसते आपण. उद्या तुला सुट्टी भेटणार नाही म्हणून आपलं चाललंय याचं, नाही तर नाही काय नाही. मागल्या वेळी पण ह्या टायमाला गेलतो ना. याच टायमाला गेलतो मागल्या वेळी पण. मागच्या वेळेस पण याच टायमाला होती, पण तेव्हा वट पौर्णिमेच्या दिवशी होतं आणि आज आदल्या दिवशी एक दिवस अगोदर गेल्या. पण मला सांग की मेहंदी कशी वाटते? मी काढले ना. फुले फुले निळू फुले. फुले फुले निळ फुले, काय लॉजिक आहे. इकडे उचलून घ्यायचं शूट चाललेले. आम्हाला पण काढायचंय पण आमच्या मयूरवर मला विश्वास नाही, तो काय मला घ्यायचा नाही. तुम्ही उचलता मी नाही उचलायचे मयूरला, पाडीन मला वरून तो. हा चला, आला आला. 2च मिनिटाचं आहे ते. लय ताकद लावा लागते. आज तिच्याकडे बघायचं. हा आलाय आता. अजून नाही आला का? मॅडी तुला पण 3-4 टेक घ्यावं लागतील. मयूर मयूर तुला पण 3-4 टेक घ्यावं लागणार आहे. आला का? पुढे पुढे नाही बाबा, पुढे वाजून नाही. हा झालं झालं. काढू का नाही लावू का? केलं का? हा कौन है ये लोग? कहां से आते हैं? डोळ्यात पाणी आलं माझ्या रडून हसून. मर तू काय असं करू नकोस. तुला लावायचं मला लावायचं. बस एवढंच पहिले. फायनली आमचं शूट झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. बऱ्यापैकी 2-3 तास झाला आम्ही शूट करतोय. आता झालंय कंटाळू बाबा. तरी पण आहे तसाच मेकअप आहे बरं का माझा. म्हणजे थोडासा उतरलाय पण ठीक आहे. थोडीशी काळी दिसते का मी? ऊन सावली आहे ना जरा, त्यामुळं. बापरे यांचं अजून होतच आहे. तरी परत उद्या परत मेकअप करायचा आहे. उद्या परत यायचं आहे पूजा करायला वडाची. आणि परत उद्या साडी घालायची. उद्या हे नाही घालणार मी, दुसरी घालणार आहे. पण बघूयात आता ब्लॉग कसं होतंय. तुम्ही एन्जॉय करा आणि मी पण फोटोशूट मस्त एन्जॉय करते. मला लई भारी वाटते कारण एवढी भारी साडी दिसते आणि मला एकदम लुक आहे ना एकदम खतरनाक दिसतोय. चला मला माझा आज चालू
एकदम भारी वाटते, छान दिसते मी. आणि कितीतरी दिवसांनी म्हणजे वर्ष म्हटलं तरी चालेल, मयूरने मला फायनली गजरा आणलेला आहे. हा गजऱ्याने तर कसं एक नंबर लुक उठून दिसतो. एक हे साडी मला चालतेच नाही, हात दुखत गरम पण झालेले. झालं का? चला चला आता घरी जातो, मस्त जेवण वगैरे करतो, आराम करते, परत एडिट पण करायचंय. बघूयात आजचा ब्लॉग इथंच एंड करते, नाही झाला तर मग बघूयात उद्याचं पण तुम्हाला वटपौर्णिमेचं दोन्ही मिळून वटपौर्णिमेचं शूट मी तुम्हाला सगळं दाखवते. वटपौर्णिमेची पूजा परत शूट नाही काढला ना. चला कसं झालं शूट? चांगलं. आणि रील्स पण आम्ही भरपूर रील्स शूट केलेले आहे. चला शूट हा? चांगलं झालं का तुझ्या मनात? तुझ्या मनासारखं झालं हा? हे मावत चल चला आता घरी जातो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम.